नमस्कार मित्रांनो, खूप नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो। आज जाणार आहोत आम्ही आगरी महोत्सवला। तर आज डोंबिवलीमध्ये म्हणजे आज कालपासून सुरू झालं आहे। आपण सगळी माहिती देऊ कुठे कुठे आहे, कसं जायचं। तर आपली व्हिडिओ नक्की बघा, कशी वाटते नक्की सांगा। चला भेटू पुढे आगरी महोत्सवमध्ये। प्रथम म्हणजे इथे पार्किंगची सुविधा आहे, म्हणजे वाहनतळ आहे इथे, त्यामुळे तुम्ही कोणतीही गाडी घेऊन येत असाल तर पार्किंगची सुविधा इथे आहे। त्यानंतर तिकीट घर, म्हणजे आतमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्याला तिकीट काढावे लागणार। तर आहे प्रवेशद्वार। तर तिकीट किती आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवतो, पण हे प्रवेशद्वार कुठे आहे ते तुम्हाला सर्वप्रथम सांगतो। तर आपलं जुनं गराडा सर्कल आणि आता जे नवी छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आल्याच्यानंतर बाजूलाच हे मोठं मैदान आहे। तर तिथेच आपला आगरी महोत्सव भरलेला आहे। तर आगरी महोत्सव आहे 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर, 30 रुपये तिकीट आहे। आतमध्ये आलेला आपण सर्वप्रथम गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ आणि हे आहे प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्याच्या नंतर गणपती बाप्पाची मूर्ती। त्यानंतर इथून आपल्याला पुढे जायचं आहे। आतमध्ये आल्याच्या नंतर सुंदर असं मंदिर पाहायला मिळतं, ते आहे मुंबादेवीचं मंदिर, आपल्या मुंबईतील मुंबादेवी। आणि सुंदर असं त्यांनी बनवलेलं आहे हे मंदिर। देवीची मूर्ती देखील पाहू शकता, अतिशय सुरेख असं त्यांनी बनवलेलं आहे। त्यानंतर आपले सर्व किल्ले चालू होतात। हा आहे शिवनेरी किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्मभूमी शिवनेरी किल्ला। त्यांनी माहिती पण आता ठेवतायत, रायगड किल्ला याची माहिती मागे नाही ठेवली, पण अजून काम चालू आहे, म्हणजे आज दुसराच दिवस आहे तर हे सर्व डेकोरेट करतायत। रायगड किल्ल्याच्या नंतर आहे सुवर्णदुर्ग। तर काही किल्ल्यांची माहिती त्यांनी पाठीमागे लिहिलेली आहे, तर वेळ असेल तुमच्याजवळ तर ही पूर्णपणे माहिती वाचू शकता। त्यानंतर आपले छत्रपती शिवाजी महाराज। त्यानंतर पुढे आहे खांदेरी किल्ला। खांदेरी किल्ला पाहून झाल्याच्या नंतर पुढे आहे प्रतापगड आणि प्रतापगडच्या पुढे साल्हेर किल्ला। तर आता पुढे आलो आहोत आणि ते स्टॉल सुरू झाले। तर कपड्यांचे, दागिन्यांचे ते स्टॉल उभे झालेले आहेत। आणि आता आम्ही आलो आहोत संध्याकाळी 5 वाजता आणि गर्दी आत्ता व्हायला सुरुवात झाली आहे। तर पाहू शकता हे सर्व स्टॉल आहेत, किचन आहेत, कपडे आहेत, दागिने आहेत। तर आम्ही इथे किचनमध्ये थोडा वेळ बघितला आणि थोडे चांगले वाटत होते, त्यामुळे इथे किचन आम्ही घेतलं। किचन म्हणजे काय आहे। त्यानंतर पुढे आलो, सर्व असे स्टॉल आहेत, अजून वेगवेगळे पदार्थ आहेत, वेगवेगळ्या वस्तू आहेत। जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही इथून घेऊ शकता। इथून आम्ही मालवणी वस्तू भेटतात त्या देखील घेऊ शकता। राजस्थानी आहेत। हां, एकदा पुन्हा एकदा ज्वेलर्स आणि खरवस असे खायचे पदार्थ आहेत। आणि आता हा लांबून आकाश पाळणा दिसतो, तिकडे पण आपण जाणार आहोत। त्यापूर्वी हे सर्व स्टॉल बघूया। इथे ज्वेलरीजचे आहेत, 3-4 ज्वेलरी आतापर्यंत पाहिले आणि बाहेर देखील असं ओपन मार्केटसारखं त्यांनी दिलं आहे। तर तिकडनं उपयोगी घरात येणाऱ्या वस्तू पाहू शकता, कपडे आहेत, गावच्या गोष्टी, इथे ज्या गावच्या गोष्टी असतात त्या सर्व आहेत। त्यानंतर पुढे आलो, हे लहान मुलांचं कबाट, सर्व लहान मुलांची खेळणी। त्यानंतर हे वेगवेगळे वस्तू होत्या। पुढे लहान मुलांसाठी जसं मॉलमध्ये आपल्याला गाड्या असतात तसं देखील आहे इथे। तर थोड्या वेळ इथे कार्यक्रम देखील आहेत।
इथे पुढे छान असं टी शर्टचं दुकान आहे, असं वेगवेगळे लिहिलेलं लाडोबा, असं लहान मुलांचे आहेत, मोठ्या मुलांचे देखील आहेत. तिथे देखील आम्ही खरेदी केलं. त्यानंतर एक पाहिलं हे दगडी वस्तू म्हणजे पाटा, वरवंटा, परत दिवा होता. त्यानंतर पुस्तकांचं एक स्टॉल लागले. ते पुस्तकं आहेत सर्व आणि 200 रुपयाला पुस्तकं आहेत. त्यानंतर सुकी मच्छी ज्यांना घ्यायची ते देखील घेऊ शकता. सुकी मासळीचा त्यांनी वेगळा बाजार बनवला आहे, पण आम्ही नाही तिथे घेतलं, तर आमचा मार्गशीर्ष होता. त्यानंतर फूड स्टॉल सुरू होतात. तुम्हाला काही खायचं असेल आगरी पद्धतीचं किंवा चायनीज वगैरे इथे वेगवेगळे आहेत. तर इथून आता पुढे आपल्याला सर्व खायचे स्टॉल चालू होतात. ज्यूस, मसाला पापड, दाबेली, फ्रूट्स, सलाड वगैरे असं काही सर्व काही आहे इथे. ते घेऊ शकता, तुम्ही खाऊ शकता. पुढे आपण आलो आहे मनोरंजन पार्क. इथे आपण मनोरंजन पार्कमध्ये वेगवेगळे लहान मुलांचे खेळणी आहेत, पाळणे आहेत, मोठमोठे पाळणे आहेत, आकाश पाळणे आहे. हे बघा, हा पूर्ण परिसर आहे. इथे फक्त लहान मुलांचे आणि मोठे पाळणे आणि मोठे आकाश पाळणेच आहेत. त्या व्यतिरिक्त इथे काही नाही आहे आणि गेम्स आहेत छोटे मोठे. कुठे आहे तो? बघ तो पण इथे. तर आता आम्ही मसाला पापड घेतलाय खायला आणि आता मसाला पापड खाऊ. या खायला तुम्ही देखील. बाकी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली प्लीज सांगा. ते एंड करूया. त्याला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तो टाटा, बाय बाय.